हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की आता भक्ती कृष्णाला विचारते, कृष्णे काय झालंय मला सांग की, माझ्यापासून लपवण्याची काय गरज आहे तुला. त्यावेळी आता कृष्णाला बाळजाबाईंचे शब्द आठवू लागतात की बघ, काही होऊ शकतं अचानक, तुझी बहीण गडगटत गडगटत खाली जाऊ शकते किंवा आणखीन काही विचित्र घडू शकतं. मग हे सगळं आठवल्यावर कृष्णाला त्रास होतो आणि कृष्ण आता भक्तीला घट्ट मिठी मारते. आता दुष्यंत हे सगळं काही शांतपणे ऑब्झर्व करत असतो. कृष्णा ही भक्तीला मिठी मारते, त्याबरोबर भक्तीसुद्धा म्हणत असते, कृष्णे असं काऊन करायला लागलेस, म्हणजे काहीतरी झालंय ना व. कृष्णे अगं बोल की, सांग की मला काय झालंय. त्यावर मग कृष्णा म्हणते, अगं भावा काय बी झालेलं नाही आहे बघ, तू उगाच जास्त काळजी करायला लागलेस. त्याबरोबर भक्ती म्हणत असते, कृष्णे तुला काय वाटतं, तू माझ्यापासून लपवशील आणि मला कळणार नाही होय, खोटं बोलायलास ना व, नक्की काहीतरी झालं. त्यावर भक्तीला कृष्णा सांगते की नाही गं, तसं काहीसुद्धा नाही आहे, तू उगाच जास्त काळजी करू नको. मग भक्ती म्हणते, बरं चालतंय, तू म्हणायलास ना व, तर म्या तुझ्यावर विश्वास ठेवतो. परत चल आता म्या निघतो. म्या ना आहे आता घरला जायला निघत होतो, म्हणून म्हणलं एक डाव तुझी गाठभेट घ्यावी आणि मग इकडनं बाहेर पडावं, म्हणून तुला भेटायला आलो. दाजी काळजी घ्या आमच्या कृष्णीची, येतो बघ. एवढं बोलून भक्ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता दुष्यंत कृष्णाकडे बघू लागतो आणि कृष्णाला तो नजरेने विचारतो, काय आहे तुझ्या मनात. त्यावेळी कृष्णा काहीच बोलत नसते. दुष्यंत कृष्णाला बेडवरती बसवतो आणि म्हणू लागतो, कृष्णा हे बघ, तुझ्या मनात जे काही आहे, अगदी जे, ते मला स्पष्टपणे खरं खरं सांगून टाक. हे बघ, मी काहीच बोलणार नाही तुला, मी अगदी शांतपणे तू सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करू शकेन. खरंच विश्वास ठेव माझ्यावर. तुला कोणावरती संशय आहे का, किंवा तुला कोणी हे सगळं घडवून आणलं असं वाटतं आहे का. हे बघ, काहीही असलं ना तर तू माझ्याशी ते बोलू शकतेस. तुला काय वाटतं आहे, तुला काय म्हणायचं आहे, हे मला कळायला हवंच की. बोल, काय हे सगळं कोणी केलं आहे, काही वाटतं आहे का तुला. कृष्ण तुला माझी शपथ आहे, आता तरी बोल. त्यावेळी मग कृष्णा आता मनात म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार, म्या कसं सांगू तुम्हासनी की हे समद बाळजाबाईंनी घडवून आणलं आहे म्हणून. मग कृष्ण आता आठवू लागते, आणखीन कोण कोण तिला आठवतं याचा प्रयत्न करू लागते. त्यावेळी मग कृष्णाला आठवतं की त्यांच्यामधला माणूस हा निळ्या डोळ्यांचा होता, त्याचे डोळे निळे होते. मग कृष्णा ही दुष्यंतला सांगते, निळ्या डोळ्याचा माणूस. त्यावर दुष्यंत म्हणतो, काय म्हणालीस, निळ्या डोळ्यांचा माणूस म्हणजे. त्यावेळी मग कृष्णा सांगू लागते, अहो दुष्यंत सरकार, म्हणजे जेव्हा त्या माणसांनी मला गायब केलं का नाही, त्यातल्या एका माणसाचा डोळं निळं होतं बघा, म्या त्या निळ्या डोळ्यांबद्दल बोलायलो, निळ्या डोळ्यांचा माणूस. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, निळ्या डोळ्यांचा माणूस, ठीक आहे कृष्णा, आता काय करायचं ते पुढं मी बघतो, तू काही काळजी करू नको हां. त्यावर मग मात्र कृष्णा दुष्यंतकडे होकारार्थी मान हलवते. त्याबरोबर दुसऱ्या दिवशी सगळेच जण आता ब्रेकफास्टसाठी आलेले असतात. बाळजाबाईंची सगळे वाट बघत असतात. मग बाळजाबाई त्या ठिकाणी येऊन बसतात. त्या नोटीस करतात की दुष्यंत ब्रेकफास्टला आलेला नाही आहे. मग बाळजाबाई लगेचच पूजाला सांगतात, पूजा जा दुष्यंतला नाश्त्यासाठी बोलवून घेऊन ये. त्यावेळी पूजा उठते आणि दुष्यंतला बोलवायला येते. तर इकडे दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा तुला मी आराम करायला सांगितलं ना, मग तू हे सगळं काय करते. कृष्णा म्हणते, एवढं झाडून घेऊ द्या फक्त, मग नाही करत बघा. त्याबरोबर इकडे आता पूजा ही लगेचच बाहेर येते आणि बाहेर तिला दिसतं तर काय की दुष्यंत हा कृष्णाला साधं झाडझूडसुद्धा करू देत नाही आहे. हे सगळं बघून पूजाला खरं तर खूप राग येतो, पण आता रागवण्याशिवाय आणि गप्प बसण्याशिवाय पूजाजवळ काहीच पर्याय नसतो. मग पूजा ही लगेचच म्हणते, फ्रेंड तुला नाश्त्यासाठी बोलावलं आहे. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, बरं हो, तू हो पुढे, मी आलो. त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णे चल आता पहिला नाश्ता करून घेऊ, चल चल. कृष्ण म्हणते, अहो दुष्यंत सरकार, मी एवढं हातातलं काम संपवून. दुष्यंत म्हणतो, नाही या नाही, चल. आणि मग तो कृष्णाला हाताला धरून तिकडनं ढकलत आतमध्ये घेऊन जातो. त्याबरोबर पूजा येऊन आता डायनिंग टेबलवर बसते. त्याचबरोबर आता दुष्यंत आणि कृष्णासुद्धा येऊन डायनिंग टेबलवर बसतात. दुष्यंत स्वतःच्या हाताने कृष्णाच्या प्लेटमध्ये मिसळ सर्व करतो. त्याबरोबर हे सगळं पूजा रागारागात बघत असते, फक्त बघत असते. त्यानंतर मग आता सगळेजण ब्रेकफास्ट करायला लागतात.
तर लगेचच जयकांत दुष्यंतला म्हणतो, अरे भावड्या तुला पण वाढून घे की. मिसळ एकदम आरारारा झाली, एकदम खतरनाक बघ. त्याबरोबर लगेचच आता काकासाहेबसुद्धा म्हणतात की होय होय, एक नंबर झाल्या बघा मिसळ, मला पण लय आवडल्या, जाळ अन धूरच. त्याबरोबर आता आढळराव म्हणतात, जाळ अन धुरावरनं आठवलं नाही म्हणजे आपल्या सुनबाईंच्या बाबतीत काय घडलं आहे हे आपण समद्यांनी एवढ्या लवकर इसरायला न ग, नाही का. एवढ्या वेळात बघायला गेलं तर ज्यानं कुणं हे समजा घडवून आणलं आहे त्याचं घर पेटवून दिलं पाहिजे होतं काय. त्याबरोबर मैनावती पटकन बोलते, अहो भाऊजी असं काय बोलताय, मग काय आता आपण उगाच चौगाच जाऊन लोकांची घरं पेटवायची होय सर्व्या, याला काय अर्थ आहे बघा. त्याबरोबर मग आता दुष्यंत हा म्हणू लागतो की काकी हा काही गमतीचा विषय आहे का, कृष्णाच्या बाबतीत एवढं काहीतरी सिरियस घडलेलं आणि तुला मस्करी सुचते याच्यावरती तू जोक क्रिएट करतेस का. त्याबरोबर मैनावती गप्प बसते. तर बाळजाबाई म्हणतात, अरे दुष्यंता तू चिडू नगस की तिच्यावर, तिला काही हसायचं नव्हतं, तुला माहिती आहे ना व मैनावतीचा स्वभाव कसा गमतीशीर राहते. त्यावर दुष्यंत म्हणू लागतो की आई पण ही विषय आहे का गंमत करण्यासारखा. त्यावर बाळजाबाई म्हणतात, दुष्यंता अरे तू नगं की काळजी करू, मी आहे नवं, मी हुडकून काढतो समज. त्याबरोबर आता दुष्यंत हा बाळजाबाईंना म्हणतो, अर्थात आई आपल्याला हे सगळं कुणी केलं हे शोधून तर काढावं लागेलच. त्याबरोबर मग बाळजाबाई म्हणत असतात, ते तर शोधून काढायचंच आहे आणि तू काही काळजी करूच नकस, हे ज्यानं कुणं केलं आहे ते शोधून काढूच आम्ही, तू तुझ्या कामाला लाग, तुला जायचं नवं फॉरेनला. त्याबरोबर जयकांत म्हणत असतो, अरे भावड्या पण मला एक गोष्ट कळत नाही म्हणजे जे शत्रू आहेत त्यांच्या डोक्यावर आपण बंदूक रोखू शकतो, पण जे आपले शत्रू बी नाहीत ते ओळखायचे कसे, काय करायचं याच्यासाठी. त्यावर मग आता दुष्यंत हा त्याला काही उत्तर देणार इतक्यात त्याच्या फोनवर बंड्याचा फोन येतो. दुष्यंत फोन उचलतो आणि बंड्या म्हणतो, दाजी फोन केला होतास नवं. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो की अरे मी कधी फोन केला होता तुला आणि आत्ता तू रिप्लाय देतोय का, कुठे होतास एवढा वेळ तू, मी किती वाजता कॉल केला होता. त्याबरोबर मग आता बंड्या 2 मिनटं घेतो उत्तर द्यायला. दुष्यंत म्हणतो, अरे काय रे. त्याबरोबर बंड्या सांगू लागतो, अहो दाजी ते मी झोपलो होतो नवं म्हणून, गाढ झोप लागली होती बघा. त्यावर दुष्यंत म्हणतो, अरे असा कसा आहेस रे तू, बरं सोड मी काय सांगतो ते ऐक. आपल्या गावात कोणीतरी निळ्या डोळ्या असलेली व्यक्ती आहे, निळ्या डोळ्याचा माणूस कोण आहे तो शोधून काढ. आपल्या गावात नसला तर आसपासच्या 4-5 गावात जा, पण कोण आहे ही व्यक्ती ती शोधून काढ. आता हे ऐकून मग मात्र बाळजाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकते की बापरे, दुष्यंतला क्लू सापडला. मग आता बाळजाबाई यांना ठसका लागतो आणि त्या पाणी पितात. त्याबरोबर कृष्णा लगेचच बाळजाबाईंना मुद्दाम म्हणते, प्या प्या पाणी प्या. नाही, पाणी पिण्याची मुळात गरजच आहे तुम्हासनी, कारण पाणी न पिता तुम्हाला राहता येणार नाही नवं, पिऊन घ्या पाणी निवांत. ठसका लागलाय नवं. त्याबरोबर बाळजाबाई कृष्णाकडं रागाने बघतात. तर पुढे दुष्यंत म्हणत असतो, हे बघ काहीही करा, कसंही शोधा, पण त्या माणसाला शोधून काढा. कृष्णावरती हल्ला ज्याने कोणी केला आहे ना तो सापडायलाच हवा, समजलं ना. मला काहीही म्हणजे क्रॉस आन्सर्स नको आहेत आणि तो शोधल्यावर सापडला की सगळ्यात आधी फोन मला करायचा, समजलं ना. त्याबरोबर मग आता बंब्या लगेचच होय होय दाजी म्या करतो, नीट करतोय समजत असं सांगतो. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, गुड, नक्की व्यवस्थित करशील सगळं. त्यावर बंब्या म्हणतो की दाजी अहो तुम्ही माझ्यावर दिली आहे ना कामगिरी, मग मी बघतो. मग तो फोन कट करतो आणि म्हणतो, मायला आता ह्यो निळ्या डोळ्यांचा माणूस शोधायचा म्हणजे खरं तर लय अवघड काम आहे, पण आता हे असं विचार करून चालायचं नाही, करायला तर हवं. दाजीने सांगितलं आहे म्हटल्यावर तोच निल्या हा आता बंब्याच्या पाठून जातो, पण बंब्याचं लक्ष नसतं. तोपर्यंत बाळजाबाई खोलीत येतात आणि आता बंब्याचा जो साथीदार असतो त्याला कॉल करतात आणि म्हणत असतात की काय रे तो निल्या कुठं आहे. त्याबरोबर आता तो सांगू लागतो, अहो बाळजाबाई निल्याचा काय पण पत्त्या नाही बघा, नाही म्हणजे जेव्हापासून हे समजा घडलं आहे तेव्हापासून तो कुठं आहे, कुणाकडे गेला आहे काय कळना. त्यावर बाळजाबाई म्हणतात, हे बघा तो कुठं आहे काय नाही, आम्हाला काय बी करायचं नाही आहे, त्याला तुम्ही हुडकून काढा आणि आमचा निरोप द्या, जिल्ह्याबाहेर निघून जा म्हणावं. बाळजाबाईंनी तडीपार व्हायला लावलं आहे असंच सांगून टाका त्याला, कळलं का. काय बी झालं तरी जोवर म्या सांगत नाही तोपर्यंत मला ह्यो इथं नको आहे, कळलं नवं. लवकरात लवकर त्याला इकडनं बाहेर हलवा, कळलं का. त्याबरोबर लगेचच तो होकार देतो.
तर इकडे पूजा ही आता उभी असते दरवाजामध्ये आणि तिला दुष्यंत आणि कृष्णा एकत्र असलेले दिसतात आणि पूजाला आता एक वाईट स्वप्न पडतं जागेपणी. ते म्हणजे दुष्यंत हा कृष्णाचा बॉडीगार्ड झाला आहे. दुष्यंत हा कृष्णाच्या मागे पुढे फिरतोय. कृष्णाला तो कुठलंच काम स्वतःहून करूच देत नाही आहे. सगळं तो पुढे 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 करून स्वतःच करतोय. म्हणजे अगदी सगळं दुष्यंत इतकं स्वतःहून करतोय की कृष्णालाच हे सगळं बघून हसू येतं आहे आणि कृष्णा हसते सुद्धा. आता खरं तर पूजाला हे सगळं बघून राग येत असतो, पण ती तिचा रागही व्यक्त करू शकत नसते. त्यामुळे ती फक्त उभी असते. तर दुष्यंत हा कृष्णाच्या खूप जास्त जवळ असतो. इतक्यात मागून जयकांत येतो आणि जयकांत आता पूजाला विचारतो, काय मेवणीबाई, आम्ही जे बघायलो आहे तेच तुम्ही बी बघायला आहे काय? तुम्हाला बी तेच दिसायलं आहे? त्यावर पूजा काहीच रिप्लाय देत नाही. जयकांत पुन्हा म्हणतो, मेवणीबाई. त्याबरोबर मग पूजा त्याच्याकडे बघते आणि म्हणते, काय का हाका मारतोयस? त्यावर जयकांत म्हणतो, तेच विचारायलो आहे तुम्हासनी. आमासनी जे दिसायलं आहे तेच तुम्हासनी बी दिसायलं आहे काय? त्यावर पूजा म्हणते, काय? त्याबरोबर जयकांत म्हणतो, दुष्यंत कृष्णाचा बॉडीगार्ड झाला आहे म्हणून. त्यानंतर मग जयकांत दुष्यंतकडे येतो आणि दुष्यंतला म्हणू लागतो, दुष्यंत भावा, अरे म्या काय म्हणतो, तू असा किती वेळ वहिनी साहेबांच्या मागं पुढं राहणार? त्यापेक्षा तू स्वतःहूनच जा की हुडकून काढायला. हे समजा कुणी केलं ते, काय वाटतं तुला? त्यावर दुष्यंत म्हणतो की हो, जायला तर हवं, पण काय आहे ना, कृष्णाला एकटं सोडून जाणं सध्या माझ्यासाठी सेफ नाही आहे म्हणून. त्यावर जयकांत म्हणतो, अरे भावड्या, घरात सोडून जायला काय हरकत आहे वहिनी साहेबांनी? आणि त्याशिवाय आम्ही समजे आहोतच की त्यांच्यावर घरात लक्ष द्यायला. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, आज जितकी घरात माणसं आहेत त्या दिवशी तर घरात त्याहून जास्त दुप्पट माणसं होती, पण तरीही त्या सगळ्यातनं जे नको घडायला हवं होतं ते घडलंच ना? तर जयकांत म्हणतो, होय भावड्या, तुझं बरोबर आहे शेवटी. तर इकडे आता भंप्याने गावात सगळीकडे शोधून काढलेलं असतं निळ्या डोळ्यांचा माणूस आहे का कुठे, पण त्याला आता निळ्या डोळ्यांचा माणूस कुठेच सापडत नसतो. मग तो आता एका चहाच्या टपरीवरती एका आजोबांकडे येतो आणि त्यांना विचारतो, आजोबा, आपल्या गावात कोणी निळ्या डोळ्यांचा माणूस आहे का? त्यावर आजोबा सांगतात, आपल्या गावात नाही बघ, आपल्या गावात निळ्या डोळ्यांचा माणूस कोण बी नाही, मला ठाव आहे. बंब्या म्हणतो, अहो नक्की आठवा की. त्यावर आजोबा म्हणतात, अरे म्हणलं नवं पोरा, नाही म्हणून आपल्या गावात कोणी निळ्या डोळ्यांचा माणूस. त्याबरोबर मग बंब्या म्हणू लागतो, अरे बाबा, समद्या गावात हुडकलं, पण ह्यो निळ्या डोळ्या असलेल्या माणसाचं काय सुगावं लागणं झालं. दाजीसनी काय उत्तर देऊ? त्यासनी तर सांगितलं आहे निळ्या डोळ्यांचा माणूस हुडकतोय म्हणून. नाही नाही, काय बी करून माणूस तर हुडकावा लागलच. दाजींचं काम आहे, पुरं तर करायला पाहिजेच. मग बंब्या या विचारातच मग्न असतो आणि या विचारांमध्ये तो आता त्याच्या तंद्रीत चालत असतो. तर समोरून आता निल्या आणि आणखीन एक माणूस येत असतो. निल्याला आता तो सांगत असतो की बाळजाबाईंनी तुला तडीपार व्हायला सांगितले. निल्या म्हणतो, अरे मग होईन की, आता त्यांनी काम दिलं होतं, आपण काम वाजवलं, आपल्याला पैसे मिळाले, मग पार्टी करायला नको होय? आता पार्टी केल्यानं व आता जिल्ह्याबाहेर काय डायरेक्ट महाराष्ट्राबाहेर जातो. हां, पुण्याला जा म्हणल्या तर पुण्याला जातो, नाहीतर मी एक काम करतो, गोव्याला जातो, गोव्याला मस्त एन्जॉय करतो, असं म्हणत ते दोघं चाललेले असतात. इतक्यात बंप्याला आता निल्याचा धक्का लागतो. निल्या म्हणतो, अरे तुला दिसत? त्यावर बंप्या म्हणतो, तुला दिसत नाही का रे, कसा चालतोयस तू? त्याबरोबर आता बंप्या त्याच्या अंगावरती टॉर्च मारतो आणि त्या टॉर्चच्या प्रकाशात आता बंप्याला दिसतं की त्या माणसाचे डोळे निळे आहेत. बंप्या विचार करतो की हा तोच तर माणूस नसेल ना ज्याला दाजी हुडकायलात. तर इकडे आता लगेचच निल्या म्हणत असतो, ए तुझ्या तर आता. त्यावर बंप्या म्हणतो, ए तू तर. त्याबरोबर मग आता लगेच बंप्या याला निल्याच्या बरोबर जो माणूस असतो तो पटकन म्हणतो, ए दादा सॉरी हा, उगाचच्या उगाच जाऊ द्या, विषय वाढवू नको, नशेत आहे जरा तो, 1 मिनटं. आणि मग तो त्याला घेऊन जातो. बंप्या लगेचच विचार करतो की नाही नाही, हे समजा मला दाजीसनी सांगायलाच पाहिजे, कदाचित ह्योच तो माणूस असेल ज्याला दाजी हुडकत आहेत. मग आता लगेचच पटकन बंप्या हा दुष्यंतला कॉल करतो आणि दुष्यंतला सांगू लागतो, दाजी तुम्ही जो निळ्या डोळ्यांचा माणूस हुडक असं मला सांगितलं होतं का नाही, तो माणूस कदाचित मला घावला आहे बघा. तो माणूस तिकडच्या बाजूनं आता खाली उतरतोय. त्यावर मग दुष्यंत हा लगेचच कृष्णाला म्हणतो, कृष्णा चल लवकर, आपल्या नीला निघायला हवं. तो जो माणूस कोणी होता ज्याने तुझ्यावरती हल्ला केला होता ना, तो आपल्याला सापडला आहे, चल चल लवकर चल. त्यावेळी कृष्णासुद्धा आता घाईघाईने
दुष्यंत बरोबर जायला निघते. त्यावर आता बाळजाबाई ह्या लगेचच समोर येतात आणि दुष्यंत आणि कृष्णाला विचारतात, काय रे, कुठे निघाला एवढ्या रात्रीचं? दुष्यंत म्हणतो, आई थोडं महत्त्वाचं काम आहे, मी आलोच. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अरे पण काम काय आहे ते विचारलं नवं म्या. त्यावर मग आता बाळजाबाईंनी असं विचारल्यावर दुष्यंत सांगतो, आई कृष्णावरती ज्या माणसाने कुणी हल्ला केला होता की नाही तो हल्लेखोर सापडलाय, त्यालाच बघायला चाललोय. आणि मग एवढं बोलून दुष्यंत आता लगेचच बाळजाबाईंना म्हणतो, आई मी आलोच, कृष्णा तू सुद्धा पटकन ये. आणि मग दुष्यंत हा लगेचच तिकडनं बाहेर जातो. दुष्यंत जे काही बोललेलं असतो त्यामुळे बाळजाबाईंच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. तर कृष्णा आता बाळजाबाईंना म्हणू लागते, मी म्हणलो होतं ना दुष्यंत सरकार स्वतःहूनच या समद्याच्या मुळाजवळ जाणार म्हणून. बघा पोचले की दुष्यंत सरकार या समद्याच्या मुळाजवळ. बाळजाबाई हे बघा, तुम्ही काय बी केलं का नाही तरी तुम्हाला हाती मात्र शेवटी काहीच लागणार नाही आहे, कायम लक्षात ठेवायचं. आता बघू पुढं काय घडतं ते, सत्य येणारच आहे की मोरं. एवढं बोलून कृष्णासुद्धा तिकडनं मोठ्या तोऱ्यात बाहेर येते. बाहेर दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा अगं चल 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 पटकन चल, ये लवकर बस. त्याबरोबर कृष्णा गाडीमध्ये बसते आणि दुष्यंत गाडी स्टार्ट करू लागतो. गाडी स्टार्ट करतानाच दुष्यंत कृष्णाला सांगत असतो, कृष्णा एक गोष्ट लक्षात ठेव, हा जर तोच माणूस असेल ना ज्याने तुझ्यावर हल्ला केला आहे तर मी त्याला सोडणार नाही आहे. नाही जर त्याच्या सगळी हाडं मी खिळखिळीत केली तर माझंसुद्धा नाव दुष्यंत रांगडे पाटील नाही. बघ मी या माणसाचं ना आज काय करतो ते, फक्त हा तोच माणूस असला पाहिजे ज्याने तुझ्यावरती हल्ला केला होता, मी सोडणार नाही आहे. एवढं म्हणत दुष्यंत आता घाईघाईने निघतो. त्याबरोबर बाळजाबाई पुन्हा एकदा त्या माणसाला फोन करतात जो निल्याचा बॉस असतो आणि त्याला म्हणत असतात, काय रे मी तुला काय निरोप दिला होता, त्या निल्याला गावाबाहेर नाही जिल्ह्याबाहेर निघून जायला सांग असं म्हणलं होतं ना, मग तो अजून इथंच काय करायला आहे, तडीपार झाला कसा नाही तो. त्याबरोबर समोरची व्यक्ती सांगते, अहो तो फोनच उचलना झाला आहे बाळजाबाई, मॅच समध्या पोरासनी सांगून ठेवलेलं आहे की जिथं कुठं तो घावल तिथं त्याला तुमचा निरोप द्यायचा आणि त्याला तिकडनं हकलवायचं, पण तो काही घावल असं वाटत नाही. बाळजाबाई म्हणतात, त्याला कुठून बी हुडकून काढा आणि काय बी करा पण त्याला जिल्ह्याच्या बाहेर घालवा, समजलं ना हो तुम्हासनी, तो कुणाच्या बी हाती लागता कामा नाही, कळलं? नाहीतर बघा ना तुमचं काही करीन ते सांगता येत नाही. त्यावर लगेचच आता तो माणूस बाळजाबाईंना म्हणतो, अहो नाही बाळजाबाई तुम्ही काही काळजी करूच नका, बघा काय करायचं आहे ते म्या बघतो, तुम्ही ठेवा. आणि मग फोन लगेचच ते ठेवून देतात. त्याबरोबर इकडे हे सगळं बोलणं आढळरावांनी दरवाजेच्या फटीतनं गुपचूप ऐकलेलं असतं. मग काय लगेचच आढळराव तसेच तिकडनं मागे जातात. तर इकडे बाळजाबाई ह्या मात्र विचार करू लागतात की नाही काहीही झालं तरी दुष्यंतला हे सत्य कधीच कळता कामा नये की त्या कृष्णाच्या जीवावरती म्या उठलो आहे म्हणून. जर हे दुष्यंतच्या समोर आलं तर खूप मोठी गडबड होऊन जाईल. त्याबरोबर दुसरीकडे पूजा विचार करत असते की फ्रेंडही घरात दिसत नाही आहे, म्हणजे दुष्यंतही घरात नाही आहे आणि ती भिकारटी कृष्णाही नाही आहे, म्हणजे नेमकी गडबड आहे कुठे गेली असतील दोघं एवढ्या रात्रीचे, काय काम असेल एवढ्या रात्रीचं या दोघांचं बाहेर, असे सगळे विचार आता पूजाच्या डोक्यात घोळावत असतात. पण गप्प राहण्या वाचून आणि वाट पाहण्या वाचून तिच्या हातात दुसरं तर काहीच नसतं, त्यामुळे ती तेच करत असते. इतक्यात जयकांतची नजर एकट्या पूजावरती पडते आणि जयकांत विचार करतो, अरे वा आज तर मेवणीबाई एकल्याच आहेत घरात, नाही म्हणजे हिला वाचवायला आता दुष्यंत पण नाही आणि कृष्ण पण नाही, मग आता हिला वाचविणार कोण, माझ्या तावडीत ना. वा 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 मस्त आयती घावली की माझ्या तावडीत ही, शाबास. पण हिच्यावर नेमकी झडप घालायची कशी, काय करू काय असा विचार जयकांत करू लागतो. आणि त्यावेळी जयकांतला आता एक उत्तम आयडिया सापडते आणि तो म्हणतो की हां अंगाशी. त्याबरोबर पूजा इकडे दुष्यंत आणि कृष्णाचीच वाट बघत असते. तर दुसरीकडे आता दुष्यंत हा त्या ठिकाणी पोहोचलेला असतो ज्या ठिकाणी त्याला बंब्याने बोलवलेलं असतं. मग तिकडे गेल्यावर बंब्या हा दुष्यंतला सांगतो, दाजी अहो त्या दिशेनं तो माणूस धावत गेला आहे बघा, पण दाजी तुम्हाला एक सांगू काय, मला का नाही त्या माणसाचे डोळे खरे वाटत नाहीत, म्हणजे असं वाटायलं आहे ते लेन्स का काय म्हणतात की नाही आजकाल ते लावलं आहे त्या माणसानं, त्याचे डोळे खोटे आहेत बघा. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, बरं ठीक आहे मी बघतो. आणि मग आता तो कृष्णाला सांगतो, कृष्णा हे बघ तू इथेच थांब,
मी त्या माणसाच्या जवळ जाऊन त्याला पकडेन, तू त्याच्याकडे बघ, जर तुला तो तोच आहे हे वाटलं तर तू मला सांग, मग बघ मी त्याचं काय करतो ते. बंप्या चल माझ्याबरोबर. मग बंप्या आणि कृष्णा दोघंजण तिकडनं पुढे आता त्या माणसाला शोधण्यासाठी गेलेले असतात. तर इकडे कृष्णा आता एकटीच उरलेली असते आणि ती मनात म्हणत असते की माफ करा मला, खरं तर खरे गुन्हेगार कोणी वेगळेच आहेत, बाळजाबाई आहेत, पण तरी पण ते समजा म्या तुम्हाला सांगण्यापेक्षा जर ह्या निळ्या डोळ्याच्या माणसाने सांगितलं तर बरं होईल, असं ती म्हणत असते. त्यानंतर मग दुष्यंत आता त्या गुंडाला घेऊन घरी आलेला असतो आणि तो आता त्याला ढकलतो आणि सांगू लागतो की हे सगळं याने कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे ते मला कळालं आहे. त्याबरोबर बाळजाबाई या खूपच जास्त घाबरून जातात. दुष्यंत त्यांच्याकडे रागाने बघत असतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.